6 फेब्रुवारी 2024ला मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा एक GR आला होता। त्यामध्ये ज्येष्ठांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 3000 हे मिळणार आहेत, वार्षिक 3000 मिळणार आहेत। त्यांना हे 3000 काही उपकरणं खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत। तर हा GR काय होता ते आपण या अगोदर 6 फेब्रुवारी 2024 जेव्हा GR आला तेव्हा पाहिलंच आहे। त्यानंतर ज्येष्ठांची प्रतीक्षा होती की याचे फॉर्म कधी सुटणार, फॉर्म कधी भरायचे आणि कधी पैसे मिळणार। तर फॉर्म हे सुटले आहेत, त्याचे फॉर्म ऑफलाईन तुम्हाला भरायचे आहे। त्यासोबत काही तुम्हाला कागदपत्रांची गरज आहे। ती कागदपत्रे काय असणार आहेत किंवा फॉर्म कसा भरायचा, फॉर्मचा फॉर्मॅट काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला मात्र विसरू नका। सर्वात पहिल्यांदा आपण थोडक्यात GR काय पाहूयात, त्यानंतर फॉर्म पाहूयात। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानाप्रमाणे येणाऱ्या अपंगत्व असेल, अशक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबतचा हा 6 फेब्रुवारी 2024चा GR आहे। तर हा GR आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे, त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तरी पाहूयात आपण शासन निर्णय नक्की काय आहे तो। तर सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे। त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक आहेत। त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो। सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग असतील, दुर्लभग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अशक्ततेनुसार सहाय्य किंवा साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे। त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता नक्की शासन निर्णय काय आहे तो पाहूयात। तर शासन निर्णय काय आहे पाहूयात। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। हा शासन निर्णय आहे। योजनेचे स्वरूप कसे असणार आहे पहा। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता प्लस दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतील। त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस तसेच लंबर बेल्ट तसेच सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणे खरेदी करता येणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे पहा। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केले असतील असे नागरिक जे आहेत ते पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असतील। त्यानंतर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL
रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। त्यानंतर उत्पन्न मर्यादा असणार आहे ती बघा, लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। सदर व्यक्तीचे मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे। राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, स्वयं घोषणापत्र, समक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र, त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक, त्यानंतर पुढचं म्हणजे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, त्यानंतर जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र म्हणजेच BPL रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा असेल चालेल। त्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा असेल तरीही चालणार आहे। यानंतर पुढे पाहूयात, यानंतर पाहूयात स्वयं घोषणापत्र, जे तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसोबत अर्जासोबत जमा करायचे आहे असे हे स्वयं घोषणापत्र आहे। हे स्वयं घोषणापत्राची प्रिंट काढून तुम्ही याच्यावर जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून खाली तुमची स्वाक्षरी करून दिनांक टाकून तुम्ही त्या अर्जाबरोबर जमा करायचे आहे। यानंतर अर्ज काय कसा आहे पाहूयात। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज नमुना। अर्जाचा नमुना कसा आहे पहा, अर्जदाराचे संपूर्ण नाव पहिल्यांदा तुम्हाला टाकायचे आहे। याची प्रिंट काढून त्याच्यावर पहिल्यांदा संपूर्ण नाव टाका, त्यानंतर अर्जदाराचा पत्र व्यवहाराचा कायमचा पत्ता टाका, त्यानंतर अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक टाका, अर्जदार जन्मदिनांक टाका, त्यानंतर अर्जदार आधार क्रमांक तुमचा टाका, त्यानंतर अर्जदाराचे लिंग कोणते आहे, स्त्री व पुरुष ते टाका, त्यानंतर जात किंवा पोटजात किंवा प्रवर्ग टाका, त्यानंतर अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न टाका, त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक म्हणजेच BPL पत्रिका क्रमांक टाका, त्यानंतर अर्जदाराचे बँकेचे नाव टाका, ही बँक राष्ट्रीयकृत बँक असावी, त्यानंतर बँकेचा संपूर्ण पत्ता टाका, शाखा टाका कोणती आहे ते, खाते क्रमांक टाका आणि IFSC कोड टाकून हा अर्ज विथ सांगितलेली डॉक्युमेंट्स विथ स्वयं घोषणापत्र हे तुम्ही अर्जासोबत जोडा, खाली सही करा आणि हे सर्व तुम्ही कागदपत्र, स्वयं घोषणापत्र आणि अर्ज हे तुमच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा। हा कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा। जर कोणी पात्र असतील यासाठी तर त्यांनी लवकरात लवकर समाज कल्याण विभागाकडे अर्ज करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।